अजून काय पाहिजे बायानं मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नादान माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार ना मागतान फिरायला मोटार कार ग. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी भेटतोय आज आपण. तर आज आपण चाललोय जीवदानी मातेच्या दर्शनाला. मग तिथून पुढे कुठे कुठे जाऊ ते आता अजून तर ठरवलेलं नाहीये. तर बघू रस्त्यामध्ये कुठलं मंदिर भेटतं आणि तिथून कुठला प्लॅन होतो. चला, जीवदानी माते की कोण मित्रांनो, आम्ही निघालो होतो जीवदानीला. तर आमच्या बालकुमवरून जवळजवळ 45 किलोमीटर दाखवतोय. तर आम्ही तर कारनं गेलो. तुम्हाला जायचं असेल तर डायरेक्ट ठाण्यावरून विरार बस पण आहे, किंवा तुम्ही ट्रेननी भाईंदर मार्गेही जाऊ शकता. तर टोटल 45 किलोमीटरचा म्हणजे येऊन जाऊन 80 ते 85 किलोमीटर जाऊ शकतो आपला. तर 1.5 तासाचा प्रवास आहे. अरे काय सकाळी संध्याकाळच्या 6ला निघले. डोकऱ्या काय डोकऱ्या घेतला काहीतरी. 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. गाडी घुसतो का जायला हे पुढे थांबतो भूषण. जवळजवळ 1.25 तास ते 1.5 तासामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आता ट्रॅफिक लागल्यामुळे थोडा टाइम झाला आम्हाला. याला पण लागतो 20 रुपये दे रे. चेहरा पण घ्या ब्लॉक मध्ये आहे ना. काय 20 रुपये इथे पार्किंगला द्यायला लागतात. आता मित्रांनो, पायऱ्यांनी जायचं असेल तर तुम्हाला इथून आपल्याला एंट्री आहे पायऱ्यांनी जायसाठी. वरती मंदिर बघतो आपण. तर खूप गर्दी लागली आज. संडे असल्याने लाईन खूप आहे. दर्शनाला गर्दी खूप लागलेली आज. तर आपण रोपवेच्या ह्याच्याने जाणार आहोत आता. बघूया कसं काय तिकीट. मी सांगतो तुम्हाला कसं काय. तर मित्रांनो, 250 रुपये तिकीट आहे आपला ह्याचा. आम्ही 4 जण आहोत. आमचा चौघांचा तिकीट 1000 रुपये झालेला आहे. तर रिटर्न तिकीट असतो हा. तर गर्दी बघताय तुम्ही इकडे. आता संडे असल्यामुळे गर्दी जास्तीच आहे जरा. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई. नवसाला पावते हाकेला धावते सत्वाची सत्वाई, नवसाला पावते हाकेला धावते सत्वाची सत्वाई. दहा मिनिटामध्ये आपण जवळजवळ पोचतो वरती मंदिराच्या ह्याच्यानी. आता मंदिराच्या आसपास आपण आवारातमध्ये पोचणार आहोत. बघूया आता किती टाइम लागतो दर्शनासाठी कसं. पालखीला नाचती पोरी न पोरा, जगदीशान कवन करून थोर बिगायली, जगदीशान कवन करून थोर बिगायली. डोंगरची राणी माझी जीवदानी आई,
जीवदानी आई डोंगरची राणी माझी नाही रोपवेचा म्हणजे ट्रॉलीचा सगळं वापर होतो, पण तिकीट जपून ठेवा आपापलं, कारण की तिकीट इथं दाखवायला लागतं जाताना पण. तर आता आम्ही चाललो इथून वज्रेश्वरीला. आता बघू आता वज्रेश्वरीला किती टाईम आहे. चला आमचा आता परतीचा प्रवास चाललेला आहे. आता आम्ही इकडून वज्रेश्वरी. तर चप्पल कुठे पण काढायची गरज नाही, इथे मोफत ट्रस्टच्या मार्फत चप्पल स्टँड आहे. इथं तुम्ही सेफली चप्पल आपल्या काढू शकता आणि नंतर वरपर्यंत चप्पल नाहीच घालून देत ट्रॉलीमध्ये सुद्धा. रेश्माताई तर दुर्धनी मातेचं दर्शन करून आम्ही जवळजवळ जास्तीत जास्ती काय 35 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू. नाश्ता बिष्टा करून आपण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपण वज्रेश्वरीला येतो इथे. तर आता वज्रेश्वरीचं दर्शन करायला चाललो आपण. मातेचं दर्शन घेतल्यानंतर आसपासच्या आवारातच जवळजवळ आपल्याला 7 ते 8 शिवलिंगांचं दर्शन होतं. त्याचबरोबर हनुमंतरायाचं देखील आपल्याला तिथे मंदिर पाहायला मिळतं. तर आता इथून दर्शन आपल्या दर्शनामध्ये तर कॅमेरा यूज करायला भेटत नाही.